हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज खूप दिवसांनी मला वेळ भेटलेला आहे, कारण लग्नाचा सीझन चालू होता। त्याच्यामध्ये पण मला व्हिडिओ बनायला वेळ नव्हता। त्याच्यानंतर आमच्या घरचं पण लग्न होतं, तर त्यात पण मी वेळ गेला, त्याच्यामुळं व्हिडिओ बनायला वेळ नाही भेटला। आणि त्याच्यानंतर मी गावाला पण गेले उन्हाळ्या सुट्टीचं, परत मध्ये जाता येत नाही म्हणून, तर त्यात पण व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला। तर मी आज शॉपमध्ये आले। जवळ 1 तारखेला मी सुट्टी घेतली होती। 1 ते आज किती 13 ते 14 तारीख आहे। 15 दिवस जवळजवळ दुकान मी बंद ठेवलं होतं। तर 15 दिवस दुकान बंद ठेवल्याच्या नंतर आज मी फर्स्ट दुकानात आलेले आहे। तर आले मला पेंडिंग काम भरपूर होतं, ते पेंडिंगचं काम मला कंप्लीट करायला वेळ गेलेला आहे। आणि तर आज फर्स्ट दिवस असल्यामुळे ब्लाऊज पण जास्त शिवू वाटत नव्हते। तर मी काही 9वारी साड्या शिवल्या होत्या। तर रेडीमेड कपडा घेऊन हा कस्टमरने मला दिलेला आहे। तर ह्या कस्टमरनी हे बघा, तर मी दाखवली असेल वाटते ही साडी का नाही काय ना। तर असा कपडा घेतला होता त्यांनी सिल्क मध्ये, आणि त्याची मी ही 9वारी शिवलेली आहे बघा। लावणी साडी आपण म्हणतो ते शिवलेले आहे, आणि इथे नॉट केलेले आहे बांधायला, बघू शकता। पाठीमागून कष्ट आहे हा। तर याला लेस लावलेली आहे। तर ही अगोदर लावली होती आणि हे त्या कस्टमरने मला नंतर आणून दिली। तर आज तेच कंप्लीट काम केलेलं आहे। तर ही पूर्ण काष्टाला लेस ही लावलेली आहे बघा, पूर्ण काष्टाला लेस ही एंड पर्यंत लावलेली आहे, बघू शकता। हा, पायापर्यंत, आणि दोन्ही साईडने लावलेली आहे। तर हे बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडने काष्टाला ही लावलेली आहे। आणि त्याच्यानंतर हा, पदराला पण इथे पण लेस लावलेली आहे, बघू शकता तुम्ही। पदराला पण इथे लेस लावलेली आहे, आणि खूप सुंदर ह्या लेस येतात। आणि या खड्यांच्या लेस आहेत, तर ही सेपरेट आणि ही सेपरेट अशा दोन्ही लेस मी लावलेल्या आहेत। तर याची शिलाई मी 800 रुपये घेतलेली आहे। तर याची शिलाई मला परवडली का हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। लावणी साडी शिवायला मी फक्त 800 रुपये घेतलेले आहेत, तर परवडलं का मला हे नक्की कमेंट करून सांगा। तर हा सगळा पदर आहे बघा, बघू शकता लावणी साडीचा, बघू शकता। असा खाली चुन्नट मध्ये सगळा पदर आहे हा। तर ही एक साडी कंप्लीट लेस लावून झालेली आहे, कारण स्टिचिंग तर मी अगोदरच करून ठेवली होती। ब्लाऊजच्या लग्नाचे ब्लाऊज होते ना उन्हाळ्यात, त्यातच स्टिचिंग करून ठेवली होती। पण लेस नसल्यामुळे, अवेलेबल नसल्यामुळे ते लावायचं मागं ठेवलं होतं। स्टिचिंग केल्याच्या नंतर लावलेले आहे। आणि त्याच्यानंतर ही रेड कलरची पण सेम तोच पीस आहे, पण याची लेस वेगळी आहे। तर याला पण लेस लावलेली आहे, याची पण शिवून ठेवली होती, पण लेस नसल्यामुळे लावता आले नाही। तर दाखवते तुम्हाला। तर इथे बघा, ही लेस लावलेली आहे मी सगळी ह्या 9वारी काष्ट लावणी साडीला लावलेली आहे। त्याच्यानंतर इकडून पण दाखवते तुम्हाला। तर हा पाय आहे, पजाम्यासारखंच आपलं स्टिचिंग असतं लावणी साडीचं, फिटिंग मधली लावणी साडी असते ही। आणि इथं नॉड दिलेली आहे, बघू शकता। तर बघू शकता इथे नॉड दिलेले आहे, आणि पुढून पण इथं बघा मी ह्याला कळी वगैरे टाकलेली आहे, जेणेकरून व्यवस्थित बसली पाहिजे फिटिंगला। त्याच्यानंतर ह्याचा पदरला पण लावलेला आहे। तर हा पदर आहे त्याचा, असं दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला। तर हा पदर आहे सगळा कंप्लीट, आणि ह्या पदरला पण ही अशी
लेस लावलेली आहे, बघू शकता. कम्प्लीट लेस लावून घेतलेला आहे. सगळी कम्प्लीट लेस लावून घेतलेली आहे. तर याची पण शिलाई मी साधारणतः 800 रुपये घेते, ठरवून ठेवलेलं आहे. तर याची पण शिलाई 800 रुपये घेतलेली आहे, लेस वगैरे लावून. लेस माझी नाही, कस्टमरने दिलेले. तर हे परकर आहेत बघा, 3 कलर 4 कलरचे. ह्याला टिपा टाकायच्यात. अजून भरपूर वेळ आहे. तर आता वाजलेले आहेत 5. तर एवढं माझं 5:30-6 पर्यंत काम झालंच पाहिजे. तसं आज शॉपमध्ये येऊन एवढं काम केलेलं आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्या साड्या शिवलेल्या कशा वाटतात, ते नक्की कमेंट करून सांगत जाऊ.